तुका म्हणे देव देव, तुका म्हणे देव देवा, तुझे रूप माझे म्हणे, तुझे रूप माझे म्हणे. हरि जय जय विठो पारख माझे, जय जय विठो पारख माझे, हरि जय जय पारख माझे. ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी. हरे जय जय राम कृष्ण, हरे 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 जय जय राम कृष्ण, राम जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरे हरे जय जय राम कृष्ण, हरे हरे जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम कृष्ण, हरे हरे जय जय राम.
विठ्ठल बलवा माधव माधव विठ्ठल बलवा घडता संताची संगती अर्धक्षण घडता संताची संगती घडता संताची संगती अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महात्मा अर्धक्षण घडता संताची अर्धक्षण घडता संताची होय शांती महात्मा होय शांती महात्मा संत संगती अनेक प्रवाही घालू नको मगन करणे संसार तो मगन करणे परमार्थ पुरता दीदी परमार्थ पुरता दीदी संत संगती संत संगती संत संगती प्रवाही घालू नको गणाचा एका करुणावचन जनार्दनाचा एका करुणावचन पायापाशी करी नवनी पायापाशी करी नवनी पायापाशी संत देवी संत संत
भक्ताचे संगती तिने हो शांती महात्मा तिने हो शांती तिने होय शांती तिने
प्रवाही प्रवाही अनिक प्रवाही अनिक प्रवाही घालू नको अनिक प्रवाही अनिक प्रवाही घालू नको
भगवान की जय हनुमान की जय महाराज की जय संत माधव बाबा महाराज की जय माधव महाराज की जय बोलो रे भाई जगदंदन की जय अर्धाक्षर घडता संतांची संगती अर्धाक्षर घडता संतांची संगती तेने होय शांती भत बापा संत संग देई अनेक प्रवाही घालू नको संसार मजन करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देये संत संग देई अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचने करे विनवने पाया पाशे संत संग देई अनेक प्रवाही घालू नको ढला नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौलिन्यान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे पांडुरंगा करो प्रथम संतांशी रंजव चित्ताशी अपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रामरायाच्या सेवका शरण आलो मने तुका 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 आलो मने ओ राम रायाचा सेवका शरण आलो मने तुका शरण आलो मने तुका अर्धाक्षर घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा संत संगदी अनेक प्रवाही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी पवनसुत हनुमंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये शिवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत शांती ब्रह्म पैठण निवासी
नाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून नाथ महाराज संत संगतीची इच्छा करतात किंवा संत संगतीचं थोडक्यात महत्व पटवून देतात. विठाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. मला वाटतं गेल्या वर्षीपासून हे 2रं वर्ष आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आमचे युवा कीर्तनकार भागवताचार्य, या गावाचं वैभव भूमिपुत्र असणारे आमचे हरिभक्तीप्रायण दिलीप महाराज मुसळे, टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. त्यांना सुंदर असे या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. म्हणून त्यांच्या आग्रहास्तव तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. या भूमीमध्ये ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अग्निसाधू असणारे श्री संत माधव बाबा वळवणकर, सद्गुरू नामधारक मोतीराम महाराज, सद्गुरू नामधारक मारोतराव महाराज अस्तापूरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. या कार्यक्रमाला एकाची नाही म्हणून यापारी अशी दिग्गज मंडळी आहे. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे उद्धव महाराज, टाळी वाजवा एक बार जोरात त्यांच्यासाठी. ज्यांना पाठीमागे साथ संगीत केली, संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे हनुमान महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. इकडं मायकार उभा असणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा, भजन सम्राट आमचे माधव महाराज तांदळवाडीकर, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मध्ये उभा असणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, वारकरी रत्न, हरिभक्तीप्रायण पांडुरंग महाराज मुसळे, त्यांच्यासाठी टाळी वाजवा जोरात. इकडं मायकार उभा असणारे आमचे संगीत अलंकार, संगीत रत्न, गायन कोकिळा आमचे इंद्रजित महाराज, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. आपल्या परिसरातील सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ चोपदार आहेत. मला वाटतं व्यासपीठ चालक आमचे गोविंद महाराज, उद्धव बुवा, मला वाटलं होतं मीच लई बारीक आहे, माझ्यापेक्षा कोणतरी बारीक आहे, मला समाधान वाटतंय. आमचे सिद्धेश्वर भाऊ आहे. माझ्यासोबत असणारे मृदंगाचार्य आमचे अजय महाराज, ज्यांचे मृदंगार थापरते मृदंग महामेरू, मृदंग महागुरु, मृदंग महर्षी, तालमुनी मृदंगाचार्य आमचे विष्णू महाराज, केंद्रीच ना, हा जायभाई, टाळी वाजवा त्यांच्यासाठी. माझ्या पुढे बसलेले आमचे दहीफळे सर, त्यांचे बंधू आहेत. तुम्ही सर्व, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेला सौंदर्य एवढा लाभ माईक सिस्टीम सुंदर आहे. तुमचे नाव घेतलं, थोडा खाली साऊंड आवाज गोड करा, थोडा वाढवा. हा, आमचे यूट्यूब चालक असणारे आमचे अजिंक्य दादा, तुम्हालाही धन्यवाद देतो बरं काय. सर्वांना लक्ष द्या, आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, माधव महाराज, ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबराय सांगतात, आनंद रे आधी आनंद
तरी मग तब्येत बिघडली आहे. आता काय झाले मला सांगता येत नाही, ती चालू आहे. गुरुजी इमान द्यायला तारा स्वाला हो म्हणा की आला सुरे ह्याला द्या हो. खाली खाली हा, हे राग राखू नका बरं का. हे बाहेर काय कामाचं उगं म्हातारा तर टाकायला लाडू घातले लोकांना. विठाला थोडं माझ्याकडे लक्ष द्या, मी एका वाक्यात बोलतो. असं द्या नाही ते साऊंडला खेटलेली इकडे नाही राहू द्या. नाही राहू द्या राहू द्या. त्याच्या पाठीला खेटू नका, मागे घ्या. साऊंड एवढली पता दे. लक्ष्मीचे पिले सगळे झाले. लक्ष्मीची पिले अशी हात बी नाही तर दुसऱ्याला गीत बी नाही. अतिशक्तीने थोडक्यात बोलतो. परमार्थात आनंद आहे म्हणून दिलीप महाराजांना भागवत कथा कीर्तन सोडून हा कार्यक्रम ठेवलाय. टाळी वाजवा. 7 दिवस कार्यक्रम करणं म्हणजे किती लुस्कान आहे त्याची त्याला माहिती असते. टाळी वाजवा खाला ते जावे त्याच्या वंशा. ऐका, आनंदासाठी हा परमार्थ आहे. परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद आहे. गुरुजी मी विनोदानं सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत झोपले काय परमार्थ करीत नाही. माळ कुणी घालीत नाही. बुका कुणीला थुका लावतील थुका. अरे माळ घालण्यासाठी बुका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीचे देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते. थोडक्यात बोलतो नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हारी पैटा होये. आता प्रमाणे कितीतरी सांगता येईल. उद्धव बाबा थोडक्यात बोलतो बहुता सुकृताची कारण ते कपाळाचे नाव नाही. तिळतिळ पुण्य साचा जाऊ द्या. आपल्या गावाचं नाव काय मिळवून एखाद्या विचारलं चला आमच्या दिलीप महाराजाची भागवत कथा आहे आणि कथा झाल्यास म्हणा ना आज काय होतं प्रसाद पण काय होत मनुष्य चला महाप्रसाद आहे प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. माधव महाराज 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तशी एखाद्याला विचारला चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. तुम्ही इथं जमला तेवढे भाग्यवान आहेत लक्ष देऊ नये का. महाप्रसाद चांगला असू खाण्याची इच्छा नाही. अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. हरिवाद वाकळाला आता पुढचं वाक्य आहे मला जाईल माणसाच्या अंगातलं पाप. त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो जोऱ्या टाळी वाजव. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. पाप करण्याची ताकद फक्त संतात आहे. आणि अशा महात्म्याची भेट होणं फार दुर्लभ आहे.
नाथ महाराज सांगतात बहु अवघड अवघड बहु अवघड आहे संत भेद. चला चला बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेद. हे बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेदी. बहु अवघड बहु अवघड बहु अवघड आहे संत भेदी. पदे जगते ते करुणा टाळी वाजवा टाळी वाजवा पदे जगते ते करुणा के ऐसे वन माता 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 परी जग जे करुणा केली परी जग जे करुणा केली. आई वन माता ऐसे वन माता ऐसे वन स्वामी नारायणा. हे ऐसे वन माता ऐसे वन माता ऐसे वन स्वामी नारायण. मला वाटलं झोपले काय वा गुरुजी मी विनोदाला सांगतोय मला अशी गुणीजन चांगली असलीच बरं वाटते नाही तर फाशी घ्या वाटते. मी एका गावात कीर्तनाला गेलो उद्या बाबा माझ्या पाठी मागे 4च भजनी उभा त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतकी एवढी मला आज फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा विठाला विठाला जाऊ त्या थोडक्यात बोलतो लक्षात ठेव माझ्याकडे लक्षात ठेव. नाथ महाराज सांगतात व्याघ्र सिंहाच्या दुधात जोड्या चंद्र अमृत ही हातात चढ्या परे त्या हरिप्रियाची भेट नाट चंद्र अमृत सुखे सेववे असदाता रविंद्र टाळी वाजवा टाळी. चंद्र टाळी वाजवा चंद्र अमृत सुखे सेवविल असता जाता रवी धरवेल पाह्य याला सागर तरवेल परी त्या साधूची भेटीनं होईल गा
ऐशी कैशी याने भेटत येते. बस सगळं मिळेल, सगळं भेटेल. थोडक्यात बोलतो. तात मिली कुणी मात मिली सुत भ्रात मिली युवती सुखदाई राज मिली गजबाज मिली सबसाज मिली म्हण वांछित पाहिजे सुरलोक मिली विधी लोक मिली काही वैकुंठही जाही. कही निकट प्रांजळ लाल संत समागम दुर्लभ भाई संत संग धरा तुम्ही हरे भरे झोपा टाळी वाजवा टाळी. सगळं मिळेल गुरुजी माझ्याकडे बघा सगळं भेटेल. पण संत भेटत बरोबर संत भेटत हो म्हणा की मला हे लय आनंद वाटला. ही कीर्तनात बसली नाही तर दिलीप बुवा काय गावात आपल्या म्हाताऱ्याला रे ताप दिला आपल्याला. अरा आम्ही गेल्या गेल्या काठी घेऊन हजरच लख लख फाउंडेशन हालाले कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बर बर मला आता देव देव करा वाटाले देव देव. काय करा वाटाले देव देव. म्हणलं बाबा रेंज गेल्या देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा का झिंगची घाट गेला काय. अरे रेंज नसली तर मोबाईल चला नाही. आणि देव देव कसा होईल तुम्हाला धन्यवाद टाळी वाजवा. विनोद म्हणून बोलत नाही पूर्व माझ्याकडे लक्ष द्या. संत भेटावे का कळावी. हा कळावी. संत भेटतात का कळतात हनुमंत महाराज. भेटतात. पूर्व मायबाप भेटतात का कळतात. हा झोपले काय मागे भेटतात खरं. महिला मंडळ विचारा सासू सासरी भेटतात का कळतात. तुम्हाला काय दिलीप बाबा लय लोक सुधारित वाटाले. अरा टावर खाली गेला. ह्या कीर्तन ऐकत्यात भजन ऐकत्यात भागवत ऐकत्यात. भागवतात दिलीप बाबांना सांगितलं की मुळू मुळू लढत त्या इमानदारीनं खोटं बोलत नाही. आणि भागवत सुटल्या सुटल्या सासूकड बघत बघत चाट येते. घट दुधात नाही नाही विनोद नाही. हे आम्हाला वाटतं लोक विनोद नाही. ऐका थोडे परी निरे विनोद म्हणून बोलत नाही. सासू सासरे भेटतात पण कळत नाही. तरुण मंडळी मायबाप भेटतात पण कळत नाही. तर संत भेटतात पण कळत नाही. संत कळण्यासाठी तुका म्हणे अंगी व्हावी जी आपण तरीचा महिमा न येईल कळो. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि काशी. संत भेटतात पण कळत नाही. आणि संत भेटून नाही कळालं कसं होतं. थोडासा दृष्टांत सांगतो टाळी वाजवा. जगद्गुरु तुकोबाराय उत्तर देतात. कानडीने केला मराठा हनुमान महाराज. कानडीने केला मराठा आणि एकाचे उत्तर एका नाही. कर्नाटकातली मुलगी सिद्धेश्वर भाऊ माझ्याकडे बघा. कर्नाटकातली मुलगी मराठवाड्यातला काय हवा मस्त लागायची. ह्याला म्हणायचं गार डोंगराची हवा. हे थोडं माझ्याकडे बघा. कर्नाटकातली मुलगी मराठवाड्यातला मुलगा माधव महाराज. दोघांचं लग्न झालं. आता लग्न व्हायला टाइम. सकाळी डामडूम दुपारी धामधूम संध्याकाळी सामसूम. ओके आता राईट नीट कार्य ताणच राहिला नाही. आता मला वाटतं तुमच्या काळात 4-4, 5-5 दिवस लग्न होते का नाही बाबा. ऐकू आले की भानगड झाली. एका गावात कीर्तनला माझ्या पुढे 4-5 अशी माणसं बसली. मी झटके देऊ देऊ झटके देऊ देऊ त्याच्याकडे बोलावलं. माझ्या महागाला म्हणला सगळेच बहिरे आहेत. तसं होऊ नाही. विठाला तुमच्या काळात लग्न किती दिवस होते. तिकडची म्हणजे ह्याच्या काळात मिळत नाही म्हणायचं. बरं असू द्या. आता यांना कळाले आहे का नाही. किती दिवस होते बाबा. 5 दिवस 4 दिवस होते ना. हो म्हणा की 4 दिवस 5 दिवस लग्न होत. विनोदला हो गुरुजी मन आहे जुनं ते सोना. सगळ्या जुन्या काळातल्या गोष्टी चांगल्या होत्या. माझा महाराज अतिशक्ती म्हणून सांग ना. विष्णू महाराज झाले की झालेली माणसं लगेच कळते.
झाली समाधान तुमची देखील. विनोद नाही मन आहे जुनं ते जुन्या काळातल्या बाया लई नाव चांगले घ्यायचे. विष्णू महाराज ठेवू का? घ्या घ्या. आता तुमचंच घ्यावं लागलं. उगं तुमच्या मंडळी नाव घ्या विनोद नाही. महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून. महादेवाच्या पिढीला बेल टाकते वाकून. तुमच्या मंडळीला म्हणा विष्णू महाराजाचं नाव घेते. आजच्या कीर्तनकाराचा मान राखून टाळी वाजवा. तुम्हाला गुदगुल्या झाल्या का नाही? हो म्हणा की. विनोद नाही मन आहे जुनं ते. हे जुन्या काळातलं नाव आहे. आता काल परवा एका बाईनं नाव घेतलं दिली बाबा. काचाच्या गिलासात रुपये टाकले 70. काचाच्या गिलासात रुपये टाकले 70. ती म्हणली ह्याला द्या उत्तर नाही तर खाली करा उत्तर. विठाला विठाला म्हणायचं ना ते. आता जुन्या काळात तुम्हाला सगळ्याला माहिती आहे लग्न झाल्या 6-6 महिने बोलत. तुमच्या काळात असं होतं बाबा. खरं आहे का नाही? बोलत नव्हते. आताचा काळ सांगत नाही. कालाय तस्मै नमः. काल बदलला. ती कर्नाटकातली हा मराठवाड्यातला हा परतीनं आणण्यासाठी गेला. आता तुम्ही जर आंध्रात गेले ना कर्नाटकात आंध्रात थोडं माझ्याकडे बघा. तुम्हाला ते नावं कळत. शिकलेल्या माणसाला तिकडे ओळखू येत नाही. जिलेबीची जिडीत हेंगडून बिघडून. आता दोघंही गाडीत बसले. ह्यानं विचार केला इथून पुढं कोणते गाव लागते विचारावं. गाडीत बसल्या बसल्या विचारलं हे कोणतं गाव? ती म्हणे येनंद्री. मला वाटलं गावाचंच नाव येनंद्री. घेतलं टिपून. थोडी गाडी पुढे गेली. हे कोणतं गाव? येनंद्री. त्याला वाटलं खुर्द बुद्रुक असेल गुरुजी. ते बी घेतलं टिपून. थोडी गाडी पुढे गेली. हे कोणतं गाव? येनंद्री. ते म्हणला हे येनंद्री ती येनंद्री. असं हात माग सारला. मृदंगाचा हात लई लागतो. आणि जवा ठेका दिला असा खाप. ती म्हणली याक बडजेरी म्हणजे कामून मारलं. ते म्हणला मगा जर ह्या गावाचं नाव याक बडजेरी म्हणली असती तुला कशाला ठेका खावा लागला असता. तुम्ही हसा म्हणून बोलत नाही पटा म्हणून बोलतोय. माझ्याकडे लक्ष द्या. दोघांचं लग्न जमलं जुळलं झालं. मेळ लागला का? लवकर बोला. नाही मेळ लागला का? तुकोबा राय सांगता देवा तसंच आहे. संत भेटत नाहीत असं. संत भेटत यादी मज संत भेटत यादी मज त्याने मी झालो चंद्रभुज त्याने मी आलिंगने संताची यादी मी झाली माझी. बस संत भेटत नाहीत असं नाही. पण ऐक देवा नाथ बाबा सांगतात संत जर भेटले तैशी मज नको करो कमळापती देई या संगती सज्जनाची किंवा हरिदासाची. संत भेटलं तर त्या कर्नाटकातल्या मुलीसारखं आणि मराठवाड्यातल्या मुलासारखं होता कामा नाही. नाथ बाबा तुम्हाला संत भेटली संत कळाली त्यांच्या अर्धाक्षण क्षण गणता संताची संग भारत क्षण गणता संताची संग
असं वाटलं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं. हा वा टाळी वाजवा. देतो म्हणलं तर अवघड आहे ना, कबर बांधलेली आहे. चला बाबा मला दिलीप महाराजाचं पोरग पाहून लय आनंद वाटला. काय नाव रे तुझं? ज्ञानेश. झाड चांगलं आहे, फळ तसलं आले बघ. टाळी वाजवा, टाळी टाळी वाजवा. नाही तर काही ठिकाणी झाड चांगली फळे बघत नाही. भगवान सांगत पापडी झाड चांगलं असावं, फळ चांगलं असावं. आनंद आहे. टाळी वाजवा. आनंद. काय सांगू लागलो? हा कीर्तन कीर्तन. नाथ बाबाला प्रश्न केला. नाथ बाबा संत भेटले. सिद्धेश्वर भाऊ संत कळाले, त्यांच्या अर्धाक्षण भेटीचा फायदा काय? माझ्याकडे बघा. अर्धाक्षण किती किती? तर काही म्हणतील महाराज आमचे जन्म चाले, आम्हाला मेळ लागना झालाय. आमचे बऱ्याच जणांचे किलूचे टाळा छटाकावर आली. मेळ लागना इमानदार तुम्ही अर्धाक्षण म्हणता. एक वाक्य आहे का माय बाबा? एका वाक्यात बोलतो. डोळ्याची एक पापणी लिहिते त्याला एक निमिष म्हणतात. किती? पांडुरंग महाराज डोळ्याची एक पापणी लावते त्याला एक निमिष म्हणतात. डोळ्याची अर्धी पापणी लईपर्यंत जरी माझे ज्ञानोबराय भेटले, नाथ बाबा भेटले, तुकोबराय भेटले, सद्गुरू मुद्राम महाराज भेटले, सद्गुरू माधव बाबा भेटले, पाप राहत नाही. वसुना शक्य पापा जाये त्रिविध तो तापा. ऐसा संतांचा महिमा नाही द्यावया उपमा. दैन्य जायवटी दैन्य जायवटी वाताळी वाट वाताळी टाळी वाजवा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. झालिया रे झालिया.
पाकिट भरायला गेली काय नाही का म्हणा गडबड करू नका बुक केला इशारा इमान दे मला इतका त्रास होतोय मी दवाखान्यात होतो आणि दिलीप बाबाला व्हिडिओ कॉल केला म्हणलं तरी खरं वाटत ते बुवा म्हणला इथं येऊन अर्धा तास बोला आता हिची तर अर्धा तास बोलत आहे पेनाऱ्याला सांगा तुम्ही पेनाऱ्याला म्हणायचं उगा इतकी पी इतकी तसं परमार्थ लय आगळा वेगळा आहे माय खरंच सांगतो तुम्ही मला खुर्चीवर कीर्तन बसून खरा म्हणा गेली मी मरून जाईल पण करणार नाही ऊर्जा आगळी वेगळी असते हो अंतरीचे धावे स्वभावी अंतरीत नाही परी आता त्रास होतोय तरी खरं सांगा ऊर्जा कमी आहे का हो म्हणा गुरुजी येणार नाही उद्या बाबा आणि खरं सांगू का कोणतंही व्यसन असू द्या परमार्थातलं व्यसन असू द्या हनुमान महाराज भरणाचं व्यसन असू द्या तंबाखू खाचा असू द्या कोणतंही व्यसन आले का दिलीप म्हणा आले आले कुठे आहे पाठीमाग आहे हे माग फिरायले एका गावात असं झालं कीर्तन लांबलं होतं एक माणूस असली काठी घेऊन फिरू लागलो एक जण म्हणला कामन फिरू आला म्हणला तारीख पुन्हा घेतलं त्याच्याकडे बघायचे म्हणला त्याच्यामुळे मी टायमाच्या आधी सोडणार आहे गडबड करायची बरं हेच जाऊ द्या बाया बिली हुशार असतात एका गावात कीर्तन लांबलं माधव महाराज कीर्तन लांबलं बाई लेकराला चिमटा घेऊ लागली त्या बाईनं लेकराला धर धपका खाप बाई म्हणली महाराज तिकडे बॉम्ब लाला तू इकडे बॉम्ब लाला तेव्हापासून मी विचार करायला थोडा काय सांगू लागलो हो महाराज तिकडे बोंबला आणि तू हा मला वाटलं कीर्तनात म्हणतात काय विनोद म्हणून बोलत नाही एका वाक्यात बोलतो उदा बाबा येसन कोणतंही असू द्या तरुण मंडळी कोणतंही येसन परमार्थातलं असू द्या नाही कोणतंही असू द्या सुटत बेकार येसन असते गुरुजी आता तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही मी दिसा इतका पण लांब जातो माझ्या दिसणार जाऊ नका मी मुंबईला कीर्तनाला गेलो मुंबईला आता ते झोपडपट्टी असते ना झोपडपट्टी तिथं काही घरोघर संडास बाथरूम सार्वजनिक संडास बाथरूम सार्वजनिक आणि त्या संडास बाथरूमला अशी बारी जशी काय देवाच्या दर्शनाला लागली डबी घेऊन माणसं अशी उभा अशी आणि या कांद्याला जर लई जास्त आली आर मेलं ते काही करणार आता मी म्हणलं मामा मला संडासला म्हणला चला मग हात मग बी हातात डबा घेऊ का म्हणलं बाबा फाशी घेतलेली बरी पण इथं काही कामाचं मी डबा घेऊन होईल आणि तिथं ते पुढच्याला बसू देत नाही सिद्धेश्वर भाऊ माझ्याकडे बघा ठेवा तिथं ठेवा ठेवा येते ठेवा तिथं असं माझ्याकडे मामा जीव चाला आता तिथं मी डबा मेला आता काय लय अवघड आहे बा आणि ते पुढच्याला बसू देत नाही सणाला मध्ये बसलेला असते ना काय मोबाईल बघायला असता उठ पेपर वाचायला असता उठ ते 2च मिनिटात मग मी येसन सांगालो येसन किती बेकार असते सवलही बेकार असते आता ती मुंबईचा माणूस आपल्याकडे आला मुंबईचा बरं आपल्या इकडे बाथरूम मध्ये अर्धा तास बसला काय आणि 1 तास बसला काय कुणाला काही घेणं ते मुंबईचं बाथरूम मध्ये गेलं बाहेरच शिवला बाहेर अर्धा तास 1 तास झालं त्याच्या बहिणीला म्हणलं काय हाट्या झटका बोलायला बरोबर इकडे मामामध्ये गेला जा बरं म्हणजे येतच नाही हे पोरग पळत गेलं हे 2च मिनिटात बाहेर आले म्हणला मामा इतका टाइम कस काय अरे ती मुंबईची सवय नाही कर म्हणला दार वाजवलं तर संडास होते नाही होतच नाही तुम्हाला हसा म्हणून सांगा ना पटा म्हणून सांगतोय अरे वाईट व्यसन सुटत नाही थोडं माझ्याकडे बघा परमार्थातलं व्यसन कसं सुटल ताळी वाजवा वाईट व्यसन अधोगतीला नेतय चांगलं व्यसन का आपला उद्धार करणार का उद्धार करणार नाथ बाबाला विचारलं नाथ बाबा अर्धाक्षर केली होय शांती अर्धाक्षर घडता पाप ताप दैन्य जाय उठा उठी ताकद दानात नाही ही ताकद तपात नाही ही ताकद तीर्थात नाही थोडं बोलू नका ही ताकद वर्तात नाही ही ताकद जपात नाही ही ताकद संताच्या भेटीत आहे संत जर भेटले
पापच राहत नाही. ऐका काय ताकद आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पापाचे प्रकार सांगून तुम्हाला ताप देत थोडक्यात सांगतो. टाळी वाजून भजन करा. पाप कशाला म्हणतात तरुण मंडळी माझ्याकडे बघा. पाप कशाला म्हणतात? मांस खाणे हे पाप आहे. मांस खाणे पाप आहे. मांस खाऊन हाऊस करी जोडून वैरी. थोडक्यात बोलतो मांस खाणे पाप आहे. उपपाप चलत अन्न सेवन करणं. कुठेही बटर पाव खाय, वडापाव खाय. काल परवा लोक उभ्यानं जीव लागले. हान म्हणाल उभ्यानं. मला एकदा म्हणला महाराज लोक किती सुधारलेत. लोक गेले चंद्रावर, तुम्ही राहिले धोत्रावर. मी म्हणलं येड्या तुला धोत्रातली किंमत काय माहिती आहे? मुळव्या झाला असं म्हणलं. हे मला अनुभव आला म्हणून सांगाल तुम्हाला. सुधारलेली माणसं उभ्यानं जेवत नसते. ऐका एक वाक्य बोलतो. आपण साध्या भूमीतली माणसं ना. आपण राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतली माणसं. ऐका पुढचं वाक्य ऐका. आपण सद्गुरू माधव बाबाच्या भूमीतली माणसं. आपण सद्गुरू मोतीराम महाराजांच्या भूमीतली माणसं. आपण सद्गुरू भगवान बाबा यांच्या भूमीतली माणसं. साध्या भूमीतली माणसं ना. एक वाक्य बोलतो तरुण मंडळी माझ्याकडे लक्ष द्या. घरचं अन्न खाला चवदार नसेल पण चांगलं आहे. टाळी वाजवा. हॉटेलचं अन्न खाला चांगलं असेल पण अपवित्र आहे. आता तुम्हाला वाटतं काय हॉटेलची माणसं आंघोळ्या करून सगळे काही घेणं नसते. मी आळंदीला राहिला होतो गुरुजी. खाला काही मिळत नव्हतं. मी थोडं म्हणलं वडापाव खाऊन खूप भागवावी. वडापाव खायला गेलो. ती माणूस असा गपगप होतो उगास. पण कपडे काढलेले घाम तसा घाम बकीला पडत नाही गेला. मी म्हणलं मामा थोडं भकीला घामाचा पैसा आहे म्हणलं मला. तेव्हापासून मी ठरवले घामाचाच घ्यायचा. थोडक्यात बोलतो कुठलंही अन्न खाणं उपपाप आहे. चला आता पुढे एका मिनिटात. महापाप लक्ष दिनायचा. बाल हत्या करणे महापाप आहे आणि गाय कसायला देणे महापाप आहे. म्हणून माझी विनंती आहे. बऱ्याच माणसाला मुलीचं महत्व कळालं नव्हतं गुरुजी 10 वर्षाखाली. आता मुलीचं महत्व कळाले. आता बरेच पोरं म्हणालीत हुंडा नको मामा, फक्त मुलगी दे मला. मामा म्हणाला तू भगो गुण गांजावर तुला पोरगी देत. बरेच पोरं लटकते राही नाही. विनोद नाही मायबाप. एक वाक्य बोलतो. अरे तुम्हाला आनंद वाटते मुलगा झाल्या विनोद नाही. भाऊ तुमचं नाव काय? दादा मुलगा झाला की काही माणसं म्हणतात पट्ट्याला पोरगा झाला घ्या पिढी. हनुमान मला माझ्याकडे बघा. हा तेवढं खाली बघायचं नाही. असं मोकळं राहतं असं मोकळं. पट्ट्याला पोरगा झाला घ्या पिढे. पट्ट्याला एक वाक्य बोलतो ऐका. मुलगा जन्माला आल्या पिढे वाटू नका. निघतय कसं, वागतय कसं, बोलतय कसं, चलतय कसं. पाणी टाकून पेटे का बिना पाण्याची पेट. हो पुन्हा पेढे वाटा गडबड करू जाऊ नका. अरे ऐका मुला प्रकाश देते दोन्ही. विनोदानं सांगत असतो ज्या बापाला जास्त मुली आहेत त्या बापासारखा भाग्यवान बाप कोणी नाही. टाळी वाजवा जोरात. म्हणून माझी विनंती आहे मुलींनो तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं काय. की पाया पडून बोलतो. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिवाय देत जायचं. फक्त तुम्ही तुमच्या बापाची इज्जत राखाकडे तुमचं कल्याण झाल्याशिवाय नाही तर काही मुलीचे लय अवघड झाले. हालो बाप झटका येऊन गेला पता लागा नाही. ऐका त्या बापाला पहिली मुलगी आहे ना मन आहे. पहिली बेटी तू प्रोटी. पहिला बेटा काल छोटा. तुम्ही नाही बरं का. तुम्हाला पहिला आहे का दुसरा आहे? दुसरंच आहे. दुसरा आहे पहिली. मग बरं आहे म्हणून. पहिली बेटी धनाची पेटी. ऐका पहिला बेटा कपाळी गोटा. तो कबरायनं म्हणा कुळी कन्या अगोदर कन्या माधव महाराज आणि नंतर पुत्र. मी तर म्हणतो पुत्रापेक्षा कुत्र बरं कुत्र. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल आता तुम्ही आकड्यावर जा. मालक दिसल्या कुत्र पळतच येते. खराय का नाही म्हणा. मालक दिसल्या कुत्र पळत.
कुत्र कुत्र आणि कुत्र किनगाव पुण्यात येतात म्हणणार म्हातारा घोडा म्हातारा घोडा एका टप्पूट आणेल टप्पूट म्हातारा म्हणतात नको रे बाळ्या तुझ्यासाठी पांढऱ्याचं काढं केलं रे दिलीप बाबाला सप्त्याला पट्टी दिली नाही रे कीर्तनाला मंडपात कधी बसलो नाही रे मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला गुट आणला रे एवढी कुटाने तुझ्यासाठी केली तू म्हणाला टप्पू दिला आता कुठं खपू बाळ्या ही पाळी बऱ्याच जनावर आली आहे विठाला विठाला म्हणून माझ्याकडे लक्ष द्या ऐका बाल हत्या करणं महापाप आहे कृष्ण महाराज तिकडे कधीच बघायचं नाही आपोआप वाढत ती लई बघितलं ना कमी करीत नाही नाही तिकडे खुटी लई मोठी बेकार असते त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे थोडं बघून हसायचं थोडं वाढीत आपण असं केलं ना किती टंग करा मिळत लागू देत नाही विठाला विठाला बाल हत्या हे महापाप आहे माझ्याकडे लक्ष द्या गाय कशायला दिलं हे महापाप आहे एका वाक्यात बोलतो मानवा विचार करा काही कसायाला एकूण का गाये कसायाला एकूण का गाये कसायाला एकूण का मानवा विचार करा कसायाला 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 ताली वाजवा माझा ताली वाजवा क्या बात है मानवा वाह ताली ताली क्या बात है धन्यवाद मानवा मानवा विचार करा कसायाला एकूण का गाये बस गोट्यातली गाय सांभाळा आणि पुढचं वाक्य एक बोलतो घरातले मायबाप सांभाळा काय कशायला देणं महापाप आहे आता थोडक्यात बोलतो गुरुजी काय होत आलाय उपपाप काही पाप घरच्या मनानं 10:30 वाजत आली विठाला विठाला काही पाप गांजा ओढणे दारू पिणे परस्त्रीगमन करणे वाईट वागणे याला काय म्हणायचं काही पाप आता वाचिक पाप थोडक्यात सांगतो उद्धव बाबा या तोंडानं दुसऱ्याला वाईट बोलणे याला काय म्हणायचं काही माणसं काय बोलतील काय सांगता येत नाही हनुमान महाराज काल पोरं एका बाईनं माझ्याकडे बघितलं आमच्या गावात ती बाई म्हणजे थिर काय बोकायचा होता आला मागं सरकलो बा तेव्हापासून कळालंय आम्ही बोके आहो म्हणून वाईट बोलणं वाचिक पाप आहे कसं बोलावं ज्ञानोबाला सांगतात सात आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द दैश कल्लोळ अमृताची मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुख्य अमृताची वाणी देवाचे कारणी मुख्य
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी दुसऱ्याला वाईट बोलणं वाचिक पाप आणि एका मिनिटात बोलतो दुसऱ्याच्या वाईटात समाधान मानणे मानसिक पाप. अनेकाच्या घाते मानिता अनेकाच्या घाते ज्याची निवतील चित्ते तोच वळकावा पापी. दुसऱ्याचं वाईट करणं पाप आहे. मग ऐका कोणतेही पाप असू द्या, पाप उपपाप महापाप काही पाप वाचिक पाप मानसिक पाप. ज्ञानोबरायाची तुकोबरायाची नाथ बाबाची माधव बाबाची सद्गुरु मोतीराम महाराजाची भेट झाली. त्याने होय शांत आणि अर्धक्षण घडताचे संगती अर्धक्षण घडता संगाचे संग देणे होय शांती महत्पापा देणे होय शांती महत्पापा देणे होय शांती महत्पापा संत संग देई संत संग देई संत संग देणे होय शांती महत्पापा देणे होय शांती महत्पापा अर्धाक्षर घडता संताची त्यांनी होई शांती संगती. थोडक्यात कुसंगती गुरुजी कुसंगती विसंगती सत्संगती सगळ्यांना माहिती आहे. कुसंगती टाळावी तरुण मंडळी, कुसंगती टाळावी, विसंगती भूगोल संपवावी आणि सत्संगती करावी. आता पुढचं वाक्य आहे का, कुसंगतीने आपला घात आहे हनुमान महाराज, ही संगतीने आपली फजिती आहे आणि सत्संगतीने आपला उद्धार आहे. उद्धार आहे भाव विश्रांती. तिने होय शांती महत. शांती म्हणजे विश्रांती. आता तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो, टाळी वाजून भजन करा. विठाला विठाला ऐका, संताची संगती सोडा तरुण मंडळी, संगती सोडा. संताचा नुसता स्पर्श होऊ द्या, संताचा नुसता स्पर्श होऊ द्या गुरुजी, आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. नुसता स्पर्श होऊ द्या. सगळ्यांना माहिती आहे, थोडक्यात बोलतो. राम प्रभू सीतेला आणण्यासाठी सेतू बांधू लागले. कुणाला थोडं बोलत आहे. सीतेला आणण्यासाठी सेतू बांधू लागले. नळ नीळ जामवंत सगळे वानर मदत करू लागले. कुणाला? देवाला. देवाला. पण तिथं जवळ खडुळी होती. आपल्याकडे खडुळीच म्हणते ती खडुळी. त्या खडुळीने विचार केला, यांच्यात भगवान परमात्मा आहे, माझ्यात नाही का? सर्वस्यच्या हम हृदयसन्निवेष्टो मात्रास्पर्श ज्ञानम भवानांचं. या सर्वांच्या हृदयशी मी अमुक आहे, सर्वाघाटी राम विठ्ठल जळी स्थळी माझ्यात नाही का? लक्ष द्या. खडुळी पळत जायची गुरुजी, गरबडा लोळायची, अंगाला लागेल ती वाळू आणायची आणि शेतूवर टाकायची. कुठं टाकायची? कुठं? शेतूवर. देवानं विचार केला, आता जर माझ्यासंग माणसं असती, कृष्ण महाराज, देवानं विचार केला, आता जर माणसं माझ्यासंग असती, ही शेतूवर वाळू टाकीत, आपल्या आपल्या घरात नाही टाकत. पण काय भाग्य असेल, खडुळी पळत जायची, गरबडा लोळायची, वाळू आणायची, त्या शेतूवर टाकायची, खड्यात टाकायची. पण एक दिवस असा आला, उजळली भाग्य आता अवघी चिंता संत दर्शनी हा. एक दिवस असा आला, माधव महाराज हनुमंतरायाच्या एक हातात गदा, एक हातात पर्वत. हनुमंतरायानं उडी मारली, जय श्रीराम. उडी इकडे पडली. जशी उडी मारली, खडुळीच्या शेपटीवर पडली. कुणाच्या? खडुळीच्या. खडुळी चिरकली, चिर. रामप्रभू पळत गेले, त्या खडुळीला उचललं आणि आपल्या हातात घेतलं. कुणाच्या? आपल्या हातात घेतलं आणि शाबास म्हणून हात फिरवला. कुणाच्या पाठीवर? खडुळीच्या. शाबास. ऐका, ज्या दिवशी हात फिरवला, ज्या दिवशी आशीर्वाद दिला, त्या दिवशी 3 पटे उमटली. किती? 3 पटे. तुम्ही आजही जाऊन बघा शेतात. शाबास. बोल खडुळी,
तुला त्रास झाला, तुझं रक्त निघालं, एक वचनी एक पत्नी वचन मोडी बोलिले प्राण जाय परी वचन बोल. त्रास झाला, रक्त निघाले का नाही? हा त्रास झालाय, बोल. हनुमंतरायाला सुळावर द्यायचं का, फाशीवर द्यायचं का, एका बाणानं शिर उडू? खडोळी म्हणू लागली देवा डोकं फिरलं या तुमचं. तुमचं काय डोकं फिरलं का काय देवा? ऐका देवा, डोक्यात ठेवा, माझ्याकडे लक्ष द्या. एक हार आणा, काय करा मी बरा तुम्हाला सोडून बरं. एक हार आणा, एक शाल आणा आणि 50,000चा गट्टा आणा. एवढ्याचा हनुमंतरायाचा सत्कार करा. रामप्रभू म्हणू लागली खडुळी तुला त्रास झाला, तुझं रक्त निघालं, तरी तू म्हणतीस हनुमंतरायाचा सत्कार करा. काय झालं सांग? खडुळीने सांगितलं देवा डोक्यात ठेवा, संत चरण रज लागताची सहज वासनेचे बीज जळोनी. ऐका देवा, डोक्यात ठेवा, आज जर हनुमंतरायानं माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला उचलून हातात घेतलं नसतं. संत दरुत निहा लाभ हे दरुत निहाला संत दरुत निहाला संत दरुत निहाला जसा काय चिकनगुन्हा झालाय. विठाला विठाला बस ऐका देवा, आज जर हनुमंतरायाने माझ्या शेपटीवर पाय दिला नसता, तुम्ही मला उचलून हातात घेतलं, बोलत जा, हातात घेतलं, तुमचा शाबासकीचा हात माझ्या पाठीवर फिरला, तुमचा आशीर्वाद ऐका, तुमचा आशीर्वाद मिळण्याला कारण फक्त हनुमंतरायाच्या पायाचा स्पर्श आहे. फक्त स्पर्श. मला एवढं सांगायचं, एका खडूळीला हनुमंतरायाचा स्पर्श व्हावा, खडूळीचा उद्धार व्हावा. गुरुजी एका भिंतीला आज्ञा करावी, चालविली. एका रेड्याच्या डोक्यावर हात ठेवा, रेड्यामुखी वेळ. आज मी ज्यांचा अभंग सेवेकरता घेतलाय नाथबाबाचा, एक वाक्य बोलतो. सिद्धेश्वर भाऊ पोळी खाण्यासाठी गावोबा आला. काय खाण्यासाठी? पोळी आणि गुळ. नाथबाबानं कृपा करावी, राहिल्याला रामायण गावोबाला लिहावं. राहिल्याला रामायण. ही ताकद त्यांच्या संगतीत आहे, ही त्यांच्या ताकद वर्षामध्ये आहे. आणि एक त्या वाक्यात बोलतो माधव महाराज, संतांची संगती सोडा, पर्श नाही. नेवाशाला कोण कोण गेले याच्यातलं? नेवासा पाहिला ना कोण? तुम्ही पाहिला का? जाऊन या एकदा. नेवाशाला गेल्याशिवाय मरायचं नाही. इमानदारीनं सांगतो, जाऊन या. त्या ठिकाणी माझ्या ज्ञानोबरायानं सच्चिदानंद बाबा आगरे लेखतो, सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. ऐका, मेले माणूस जिते, सच्चिदानंद बाबाला जिवंत केलं. ज्ञानेश्वरी त्यांना लिहायला लावली आणि ज्ञानोबरायानं सांगितली. एक वाक्य ऐका, ज्या खांबाला पाठ लावून ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी सांगितली,
आज त्या खांबाचं मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे? तुझं बाबा. ज्या खांबाकडे ज्ञानोबारायानं पाठ केली त्याचा एवढा थाट आहे. अरे ज्याच्याकडे माझ्या ज्ञानोबारायानं तोंड केलं असेल त्याचा किती थाट असेल. ही ताकद त्यांच्या संगतीत. खडूळचा उद्धार व्हावा, भिंतीचा उद्धार व्हावा, ऐका एका दगडाचा उद्धार व्हावा, पोळी खाण्यासाठी गाव बघायला त्याचा उद्धार व्हावा, ही ताकद त्यांच्या संगतीत आहे. म्हणून विनंती आहे संत संग देई, संत संग देई, संत संग संगतीत आहे. रेड्याचा उद्धार व्हावा, खडूळीचा उद्धार व्हावा, भिंतीचा उद्धार व्हावा, पोळी खाण्यासाठी गावा बघायला त्याचा उद्धार व्हावा, एका दगडाचा उद्धार व्हावा, ही ताकद त्यांच्या संगतीत आहे. म्हणून संत संग देई आणि प्रवाही साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी संत संग देई, संत संग देई. आता कीर्तन सुटलं माधव महाराज. तुम्ही आम्ही संतांच्या संगतीची इच्छा करावी यात काय नवल. चेने हे ईश्व गतीर भरता प्रभू म्या बोलविल्या चाले हे शरीर एवढा मोठा नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजेल. देवानं संतांच्या संगतीची इच्छा करा म्हणून महाराज सांगता संत संगती, संत संगती देत असताना अनेक प्रवाही, प्रवाही म्हणजे इग्न. देवा काही इग्न येऊ देऊ नको. नाथ बाबा तुम्हाला संतांची संगती दिली, तुम्ही ब्रह्मचारी नाहीत, तुम्ही संन्यासी नाहीत, तुम्हाला संगती दिली तर काय करताल. संसार मज न करणे सर्वता. तिसरं चरण आहे परमार्थ पुरता हाती. कीर्तन सुटलं माझ्याकडे लक्ष द्या. नाथ बाबा म्हणतात आता संसार करायचा, करायचा का संसारी सुख जोडे तरी काशे गिरी कडे राज्य टाकून गेले ठोडे ते काय येडे म्हणावे काय सांगाव महाराज. झोपा आवकची आहे संसार, दुःख बांधवडी आहे हा. थोडक्यात बोलतो आता, विनोद बोलत नाही. आता तुम्ही सगळे शुद्ध माणसं आहे, तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे, मी एकटा सोडून. गुरुजी तुम्हाला मानलाय संसार, खरं सांगा सुख आहे का दुःख आहे? कसं काय तुमचं काय म्हणणं आहे? सुख आहे का दुःख आहे? दुःखच आहे म्हणजे. विनोद नाही अजिंक्यराव तुमचं झाली हा मग बरं आहे. एकाच्या बाजूने एकाला खेळत खेळत बेलनं हाणलं, बेलनं. आपल्या इकडे बेलनच म्हणते की बेलनं खेळत खेळत बेलनं हाणलं उद्या बाबा श्रीश्वर भाऊ तर चट्टंगुडच मोडलं. आता दवाखाना जवळ आहे, अहमदपूर म्हणा किनगाव म्हणा, दवाखान्यात नेऊन टाकलं. आपल्याकडे मन आहे, गुळ आहे तर माश्या दिली बाबा. पुन्हा कोणी विचारते त्याच्या पायाला प्लास्टर केले, ती एकटंच बसले पायाने. घरच्याला सांगितलं डबा पाठवून देता इथंच बसा. तितक्या 2 पाय मोडल्याला आलो, 2 पाय मोडल्याला. हे इथं बसलं, हे बसल्या बसल्या म्हणाले मग तर एकच मोडलाय. त्या मामाचे 2 कायानं मोडले असतील. हे इथं बसले, ती तिथं बसली. ह्याला करमत ना, हे असं उड्या हरीत निघाले. आणि त्याच्या कानावर जाऊन म्हणाले मामा मामा. ते म्हणला का? नाथ बाबा विनंती का करतात इतक्या वाक्यात. नाथ बाबा संत होते, नाथ बाबा श्रीमंत होते,
आणि नाथ बाबा शांत होते. टाळी वाजवा. ह्या 3 पदव्या नाथ महाराजांकडे माधव महाराज. नाथ बाबा संत, नाथ बाबा शांत, नाथ बाबा श्रीमंत. जिथे शांती आहे तिथंच विनंती आहे, तिथंच समाधान आहे. संत तेथे, चंद्र तेथे, शंभू तेथे, संत तेथे विवेक आसनी. संत आहे तिथं ज्ञान आहे, शांती आहे, समाधान आहे. म्हणून जनार्दनाचा एका करुणा वचनी करी नवनी पायापाशी विनंती का करायची. नम्र झाला महापुरे झाडे लहानपणा देगा मारतात. विनंती लहान नम्र होणं महत्वाचं आहे. म्हणून महाराज सांगता संत संगती, संत संगती अनेक प्रवाही घालू नको. यथामध्ये धावते एका अभंगाचा भावार्थ झालाय. सरळ बसा, सरळ बसा, सरळ बसा. असं ताईट सरळ. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, करविली तैशी केली कट कट. पुढे काने देव जाणे, काय सांगाव महाराज. झोपा. गेली 6 दिवस, आज 6वा दिवस आहे. उद्या उपांत्य दिवस, परवा काला, आणि काला झालं की हाला. गेली 5-6 दिवस आणि 2 दिवस सहकार्य आहे. एक बार आमच्या गुणीजन मंडळीबद्दल टाळी वाजवा. थोड्यात थोड्यात थोड्यात. आता दुसरी टाळी आमच्या विष्णू महाराजाबद्दल वाजवा. तिसरी टाळी आमच्या माईकवाल्याबद्दल वाजवा. आणि चौथी टाळी आमच्या अजिंक्य. जोऱ्यात जोऱ्यात. आनंद वाटला. जाता जाता 3 गोष्टी डोक्यात ठेवा. किती किती थोडं बोला. किती. ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यांना पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा. तिसरी गोष्ट घरातली मायबाप सांभाळा. मायबाप सांभाळा. कीर्तन सुटलं. दादा महाराज अतिशक्ती म्हणून बोलत नाही. महिला मंडळ तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बरं काय. राग आला तर दक्षिणा देऊन जा, शिव्या दे जायचं. हेच लय उलटा. ह्या खात्यात इथलं आणि माहेरात फोन करत्या. हॅलो मम्मी, मम्मी कशी आहे, अशी आहे. सासू झटका येऊन बिली पताही लागा नाही. अरे इमानदारीनं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाची पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. जैशी करणी वैशी जगी जीवनाचे सार, ह्यावे दानोनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळा द्याचा रे ईश्वरा. काही बायला लय आनंद वाटला. काही बाय अशा बघायला पुन्हा आणला असेल मग मेला म्हणे नाश्त्या. जाऊ द्या, इनं सोडून द्या. एक वाक्य बोलतो दिलीप बाबा, तुम्ही हात तरुण, तुम्ही हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून. नक्की तुम्हाला सद्गुरू माधव बाबा, सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू व्यंकट बाबा आशीर्वाद देतील. वरून आशीर्वाद देतील. कृपा दान केले संती कल्पांती ही. सरळ सरळ हातभार करा. काय करा बुवा, सरळ सरळ सरळ. बाहेर बसलेले त्याला वाटलं आपण मोकळी जाऊ काही. सरळ असे ठेवा. चहा पिऊन येतो. बार